वीर हनुमान कला क्रीडा व कुस्ती मंडळ पिंपळास यांच्या वतीने कुस्त्यांचे जंगी सामने भव्य मोठा उत्साह संपन्न झाले। या कुस्ती स्पर्धेला गावातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला। पारंपरिक कुस्ती कलेला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या सामन्यामध्ये विविध पैलवानांनी आपले कौशल्य सादर केले। स्पर्धेदरम्यान उपस्थित मान्यवरांनी टाळ्यांच्या गजरात सर्व पैलवानांना प्रोत्साहन दिले। त्यामुळे खेळाडूंमध्ये नवचैतन्य निर्माण झाले होते। क्रीडा संस्कृती आणि एकमतेचे दर्शन घडवणारा हा उपक्रम यशस्वी ठरला। अशा प्रकारे आयोजन भविष्यातही व्हावे अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर हे पिंपळास गावचे माजी पैलवान होते आणि त्यांचा आदर्श, त्यांचे विचार डोळ्यासमोर ठेवून तसेच जे ज्या व्यक्ती आमच्या गावामध्ये प्रतिष्ठित व्यक्ती सन्माननीय त्यांचं नाव ह्या पंचक्रोशीमध्ये होते अशा व्यक्तींच्या स्मरणार्थ कुस्त्यांचे सामने दरवर्षी खेळवले जातात। त्याप्रमाणे तीर आणि गुल एकत्र केल्याने गोडवा निर्माण होतो। तसाच गोडवा आपल्या सर्वांच्या नात्यामध्ये निर्माण व्हावा। त्याचप्रमाणे नवीन वर्षातील हा पहिला सण ह्या याची व्यासपीठावर येते त्यांचे स्वागत आपल्या इथे होत आहे। कल्पेश तसेच श्री अभय जाधव यांनी सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे, त्यांचेही स्वागत आहे। आरोग्य आणि समृद्धी निर्माण व्हावी या उद्देशाने आज मी आपणा सर्वांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देतो। त्याचप्रमाणे आमच्या गावचे पैलवान स्वर्गीय हेंदरनाथ म्हात्रे यांचं नाव या गोष्टीतच नव्हे तर संपूर्ण या ठाणे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आवर्जून घेतलं जातं आणि त्यांची प्रेरणा आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन त्यांचे सर्व सहकारी स्वर्गीय इंदिरावती म्हात्रे, स्वर्गीय एकनाथ गोपाळ म्हात्रे, स्वर्गीय तुकाराम गोपाळ म्हात्रे, स्वर्गीय रमेश म्हात्रे, स्वर्गीय अतिशय रंगतदार असे कुस्तीमध्ये पैलवान शोधून पडाय पैलवान विजय यांच्या खऱ्या अर्थाने यांच्या स्मरणार्थ त्यांची आठवण कुठेतरी आपल्या गावाला व्हावी विशेष करून त्यांनी जे कुस्ती क्षेत्रामध्ये ते प्रावीण्य मिळवलेलं होतं त्यांचा एक आशीर्वाद आणि खऱ्या अर्थाने आदर्श आपल्या डोळ्यासमोर राहावा या उद्देशाने तुम्ही कला क्रीडा मंडळ दरवर्षी कुस्त्यांचे जंगी सामने या मैदानावर आयोजित करत असतात।